जय दत्तगुरु. ते दत्त. कुठून आला? आम्ही गडोरे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. नाव सांगा तुमचं. रत्ना सुनील पवार. रत्नासन पवार. काय त्रास होता मॅडम? मॅडमचं हिचं आहे ना, कमराचा नस आहे ना, डॉक्टरने सांगितलं होतं काही ते मणक्याला गॅप पाडलाय, त्यामुळे हिला ऑपरेशन किंवा बेल्ट बीट लावून हे करावं लागेल. नाही राहिलं तर मग ऑपरेशन करावं. ऑपरेशन करावं लागेल. तर मग आम्हाला तुमचं मोबाईलवर युट्यूबवर कळालं होतं. मग आम्ही त्यानुसार इथं आलो. कसं वाटलं मॅडम तुम्हाला? 80-90% फरक वाटतो मला. 80-90% एकदम नसा मोकळ्या मोकळ्या एकाच वाटतं. ट्रीटमेंटमध्ये? हो. दवाखान्यात काय केलं त्याच्या आधी? एक्सरे काढला, X-ray काढला होता. गेलतो सनगरला नागरी हॉस्पिटल. त्यांनी 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या, परत बोलवलं, परत गेलो, तरी काही फरक फरक नाही झाला वाटला. नाही. मेडिसिन खाऊन काय फरक वाटला तुम्हाला? काहीच नाही वाटत. काहीच फरक नाही वाटला. 15 दिवस बरं वाटायचं. ट्यूब द्यायचे, ते ट्यूब लावली का तेवढं पडतो, 5-10 मिनिटं राहायचं, परत दुखायचं जे आहे ते आहे दिवसभर. ना आता कसं पूर्ण असं वाटतं काही दुखतच नव्हतं असं. तुम्ही व्हिडिओ मध्ये टाकतो एकदा याल ते विचाराल खरं म्हणजे उतरलं का? खरं चरणात उतरलं असं वाटतं का? खरंच हा? खरंच पहिल्यांदा आलं तर एवढं भारी वाटलं, एका याच्यातच दुसऱ्यांदा आल्या तर एकदम भारी वाटलं. फ्रेश म्हणजे दुखतच नाही असं दुखतच वाटायचं. नाही. गुन्हेगाच्या पेशंटला काय सांगितलं गुन्हेगारांना? तिथं असं आपण सांगणार, आपल्याला जसं फरक वाटलं तसंच सांगायचं. नॅचरल शिवाय पुढे असं हे नाही, अडबंगवाणी नाही. काही नाही, काहीच असं ओढ नाही, नाही, दाब, ओढ काहीच नाही. थेरपी भरपूर प्रकारच्या थेरप्या आहेत. हा. त्याच्यामध्ये आपण जसं पेशंटला गरज आहे आधी विधान करतो, मग आपण treatment देतो. आधी विचारून घेतात ते काय होते काय नाही. ठीक आहे. थँक्यू.